नमस्कार दोस्तों, आज हम बात करने वाले हैं प्रभाग क्रमांक 6 में आयोजित उस शानदार कॉर्नर सभा की जहां भाजपा और मित्र पक्ष के अधिकृत नगर सेवक पद के उम्मीदवार विक्रमादित्य संजय साधभाई, पद्मावती योगेश बागुल और नगराध्यक्ष पद के उम्मीदवार पराग संधान ने जनमानस से सीधा संवाद किया। दोस्तों, सभा का नजारा वाकई काबिले तारीफ था। रात की ठंडी हवा के बावजूद मतदार बड़ी तादाद में जमा हुए थे। खास बात यह थी कि महिलाओं की मौजूदगी बहुत ज्यादा थी, जो अपने इलाके के विकास को लेकर बेहद जागरूक नजर आई। इस कॉर्नर सभा में लोगों का जज्बा और जोश देखते ही बनता था। हर तरफ सिर्फ एक ही बात महसूस हो रही थी, एक वाले आम। हर मजहब, हर तबके के लोग एक ही मंच पर जुटे थे। सभा के दौरान कई असरदार और दमदार भाषण हुए। योगेश बागुल, विक्रमादित्य साधभाई और इलाके के कई मतदार भाइयों बहनों ने अपने दिल की बात लोगों के सामने रखी। तो चलिए दोस्तों, बिना किसी देर के आपको ले चलते हैं उसी कॉर्नर सभा के माहौल में। देखिए। मगर जलाना एक धागा, जो भी साथ भाई और बागुल के साथ में उम्मीदवार हो गया वो टिकट छोड़ के भागा। 2 तासापासून थंडीत बसलेला आहे, तर माझी विनंती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक अहमदभाई बेकरीवाले, कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे मित्र, आणि 3 तारखेनंतर ज्यांचा उल्लेख कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक असा होणार आहे ते परागजी संधान साहेब, आमचे मार्गदर्शक, आणि ज्यांच्या हात धरून आम्ही राजकारणात आलो ते माजी नगराध्यक्ष आदरणीय संजय भाऊ साधभाई, आणि प्रत्येक वेळेस गेले 4 इलेक्शन झाले आमच्यावर पुण्याहून आमच्यावर लक्ष ठेवतात ते विलास भाऊ साधभाई। आमच्या या प्रभागामध्ये कुठलंही महत्वाचं काम असेल तर सर्वप्रथम ते आम्हाला मार्गदर्शक करतात ते जब्बारभाई मनियार। आमचे दुसरे मार्गदर्शक आमच्या, ते जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी लोकसेवा आघाडीचे ते प्रवक्ते ते माजी नगराध्यक्ष बबलू शेठ वाणी। या प्रभागातील आमचे मित्र गोपीनाथजी गायकवाड, पप्पू जोशी, त्याचप्रमाणे नरुला कारे, सलीमभाई अत्तार, इलियासभाई शेख, अखिलभाई शेख, दादाभाई शेख वायरमन, बशीरभाई शेख, मोहम्मदभाई शेख, आसिफभाई सय्यद, सुरेशभाई शेलार, फिरोजभाई चौस, युनसभाई शाह, तैयबभाई सय्यद, हरुणभाई मनियार, हसनभाई सय्यद, असलमभाई सय्यद, अब्बासभाई मनियार, बबलू टेलर, शकीलभाई अत्तार, सिकंदर अत्तार, मकसूद शेख। भाऊ, आपले मार्गदर्शक एवढे चांगले, जेव्हा भाऊचे एवढे मोठे लोक आहे त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे। सुनील भाऊ पारिक, फिरोजभाई पेंटर, फैजान शेख, अयुबभाई पठाण, सुनील भाऊ कुलकर्णी, अरुण भाऊ गोसावी, नितीन भाऊ बोगरावके, सुनील भाऊ खैरे, भांदास भाऊ लोणारी, आमचे सासरे सुनील भाऊ लोणारी, योगेश अमृतकर, आशिष उर्फ भावड्या निकुंभ। गेल्या 20-25 वर्षापासून आपण सर्वजण आमच्यावर असे प्रेम करतात। आपण बघितलं इलेक्शन सुरू झालं का काही लोकांचे चालू होतं, कोणाच्या इच्छा असतात, कोणाच्या आकांक्षा असतात, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, परंतु तुमचं आमचं एक नातं निर्माण झालेलं आहे। 12 महिने 24 तास मला एक महिला अशी दाखवा, एक बंधू असा दाखवा की त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही त्या ठिकाणी आलो नाही। आई काय कधी महिला हात वर करून सांगा, मी जे बोलतो ते खरं आहे का? आपल्या विरोधात जे इकडे उमेदवार उभे केले होते समोरच्या पार्टीने, ते कधी कोणाला इकडे परत दिसले आहेत का? म्हणजे हे फक्त इलेक्शन साठी येतात, वर तोड काढतात आणि नंतर इलेक्शन झाल्यावर अंडा काढून जातात, बरोबर? म्हणजे हे सगळे पावसाळी छत्र्या आहेत। जेव्हा पाऊस पडतो, आता कशाचा पाऊस पडतो आता ते मी आता इकडे जाहीरपणे सांगणार नाही, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या सगळ्या छत्र्या उमलतात, आणि जेव्हा पावसाळा गेला
की ह्या सगळ्या छत्र्या परत निघून जातात. त्या छत्र्यांना काही अर्थ नसतो. नाही नाही म्हणजे तेच सांगतोय ना मी की त्या छत्र्यांना काही अर्थ नसतो. कुठल्या छत्रीला अर्थ आहे? या छत्रीला अर्थ आहे. विकासाच्या छत्रीला अर्थ आहे. हा? विकासाची खात्री आहे आणि कमळासोबत छत्री आहे. त्याच्यामुळं कमळ आणि छत्री या दोन्ही चिन्हां समोरील बटन दाबून 2 तारखेला तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा, ही मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढे काही बोललेले आहे का मला काही बोलण्याची गरजच नाहीये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा असतो महिलेच्या सुरक्षिततेचा आणि ते स्टार्ट होतो वॉशरूम म्हणजे शौचालयामुळे, बरोबर. तर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आम्ही तो सॉल्व्ह केलेला आहे. त्याची सुरक्षितता आपल्याला मिळालेली आहे. स्वच्छतेबद्दल तर भाऊ बोललेच अगोदर आपल्याला त्याबद्दल सगळं काही. भरपूर असे प्रश्न होते आपले जे पूरग्रस्ताच्या वेळेस आपल्याला अनुभवले. तर त्यावेळेस देखील आपल्याला ह्या 2 व्यक्तींनी भरपूर असा सपोर्ट केलेला. कुठल्याही गोष्टीची कमतरता येऊ दिली नाही. तरी प्रत्येक वेळेस ते आपल्याला वेळोवेळी कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी मदत केलेली. सर्वांना अनुभव असेल त्या पूरग्रस्ताच्या वेळेस आपण म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली होती की कुठे जावं, काय करावं, पाण्याकडनं वरून पाऊस पडतोय, घरात पाणी शिरतोय, येण्याची चिखल इथं तिथं सगळीकडे काही अशी दुर्दैवी परिस्थिती झालेली होती. त्यावेळेस सुद्धा योगेश भाऊ आणि सातभाई भाऊ ते दोन्ही आपल्यासाठी म्हणजे उभे होते. प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्याला सपोर्ट करत होते. घरच्यासारखं आपण त्यांच्याकडे जाऊन आपले प्रश्न मांडत होते आणि ते आपले प्रश्न सॉल्व्ह करत होते. हे तर आपल्याला सगळ्यांना अनुभवच आहे. कोणाला म्हणजे आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल. ते ऍक्च्युली त्यांचं काम आपल्या समोर येऊन बोलतंय. त्यांनी जे जे कार्य केलं ते बोलतंय, तेच सांगताय सगळं काही आपल्याला काही त्यांच्याबद्दल बोलण्याची गरजच राहिलेली नाहीये. महिलेचे प्रश्न असो वा स्वच्छतेचे प्रश्न असो वा कुठलाही लाईट वगैरे, रस्ते वगैरे कुठलाही प्रश्न असो, त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला सपोर्ट केलेला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं. आता याबद्दल तुम्ही अजून काही सांगू शकत नाही कारण ऑलरेडी त्यांची कर्तृत्व आपल्याला सगळं काही सांगतात. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवते. इथे आपल्याला भरपूर प्रॉब्लेम असतात. जी स्त्रीला घेऊन चालतो तो नवरा. मला असं वाटतं योगेश भाऊजी आणि विक्रम हे जे स्त्रीला घेऊन चालतात ते माझ्या दृष्टीने वैयक्तिक चांगले मत आहे. माझं म्हणणं आहे की आपण जे व्यक्ती घरातलं सगळं त्यांना सांगू शकतो ती व्यक्ती म्हणजे योगेश भाऊ. ही माझा अनुभव आहे. कारण की प्रत्येक वेळेस स्त्रीच्या मागे सगळेच असतात असं नाहीये किंवा आपल्या गल्लीतले सुद्धा आपल्याबरोबर असतात की असं नाही. वेळोकाळेला आपण कोणाची तरी मदत घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा योगेश भाऊजी यांना किंवा सातभाई बहिणींना आम्ही आजपर्यंत हे सगळं सांगितलेलं आहे. माझ्या पाण्याच्या वैयक्तिक बोर आमच्या गल्लीत पहिले नव्हताच. पाणी सगळीकडनं आणावं लागायचं. आता त्यांनी प्रत्येक जागोजागी 2-2, 4-4 बोर दिलेले. आता पाण्याची सोय झालेली आहे. आता कितीही पाणी आलं तरी आपल्याला बोरचं पाणी भरावंच लागतं. ते 2 दिवसांनी येऊ नाही तर 4 दिवसांनी येऊ. पण प्रत्येक स्त्रीच्या घरात आम्ही जेव्हा फिरलो ना इकडे प्रत्येक जण हांडे भरून भरून अजूनही ठेवतोय. हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. कारण की बोर जरी आहे तरी त्यांना पाणी भरावंच लागतं आणि याच्यासाठी योगेश भाऊंनी अजून पण चांगली सोय करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.